ते सचिव एक नंबरचे खोटारडे आहेत. मिलिंद नार्वे करता बंगलो जसा आहे होता तसा तिथे उभा आहे. मी काल प्रत्यक्ष जाऊन आलो. मला माझा प्रश्न स्पष्ट मुख्यमंत्रींना आहे. आपला सचिवाबद्दल आम्ही मान देतो, पण तो महाराष्ट्राचा जावई नाहीये. आपल्या आशीर्वादाने ते समुद्र किनाऱ्यावर नियमांचा उल्लंघन करतात. 4000 स्क्वेअर फूटचे बंगलो बांधतात आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई का नाही? शिवसेना म्हणजे खंडणी सेना, ठाकरे सरकार म्हणजे वसुली सरकार. याचा एक आणखीन उदाहरण, मुंबई महापालिका, मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं, माफिया कॉन्ट्रॅक्टरचा अड्डा आहे आणि त्याचे लाभार्थी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन यशवंत जाधव. यशवंत जाधव, त्यांच्या पत्नी यामिनी जाधव आमदार आहेत. त्या मला सरळ त्यांना प्रश्न विचारायचा आहे. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे, त्याचा सोबतचा आपल्या आर्थिक व्यवहाराची आपण स्पष्टता करणार का? आज मी आपल्या समक्ष एकच उदाहरण देतोय. यशवंत जाधव परिवाराने हवाला ट्रान्झॅक्शननी आपल्या परिवाराची युनायटेड अरब अमिरात UAE येथील सिनर्जी व्हेंचर्स आणि सैफ झोन शारजा या कंपन्यांमध्ये जो पैसा गुंतवला, या कंपन्या यशवंत जाधव परिवारात आहे, UAE मध्ये रजिस्टर्ड आहेत. तो पैसा हिंदुस्थानातून ट्रान्सफर करण्यात आला आहे. तो पैसा जाधव परिवाराचा कंपनीतून ट्रान्सफर झाला आहे, पण जाधव परिवाराचा बँक अकाउंट मध्ये हा पैसा प्रधान डीलर प्रायव्हेट लिमिटेडनी जमा केला आणि प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कोलकाताचा मनी लॉन्ड्रिंग करणारी कंपनी आहे. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मी 2-4 उदाहरण दिले आपल्याला. 2-3 कंपन्यांची नावं दिलेली आहेत. स्कायलिन कमर्शियल, सुपर सॉफ्ट सप्लायर, दुसऱ्या 1 डझन कंपन्यांची नावं मी आपल्याला जे एनेक्चर दिलेले आहेत त्यात जोडलेलं आहे. अमृत साई सप्लायर्स, अष्टविनायक ट्रेडर्स, कलावंती वाणिज्य, सुकर्मा कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रणेश ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत चंद्रशेखर राणे, कृष्णा तोडी, नंतर जो प्रधान डीलर चालवणारा जो मेन माणूस आहे मनावर, त्या मानवर याचा विरोधात इन्कम टॅक्स आणि ईडी मध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. मानवरचं पूर्ण नाव आहे प्रेस नोट मध्ये. हे जे मानवर आहेत ते मनवार्थी, मनवार नाव
नि आणखीन पॉलिटिकल नेत्यांना पण मनी लॉन्ड्रिंग करायला मदत केलेली आहे. या मनावरनी इन्कम टॅक्स आणि ईडी मध्ये मान्य केलं आहे की तो शेल कंपनी काढतो कोलकातामध्ये, त्यात लेअर उभी करून पैसे ट्रान्सफर करतो आणि यशवंत जाधव परिवाराचा कंपनीत चेक देतो. मला यशवंत जाधव आणि यामिनी जाधवला प्रश्न विचारायचा आहे आणि उद्धवजी ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे. हा ते त्यांनी काळं तर पांढरं केलं, तर त्यांनी जे काळं केलं होतं तो काळा पैसा आला कुठून? हा पैसा मुंबई महापालिकेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचा आहे. हा पैसा कोविड मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट देताना महापालिकेचे सत्ताधारी पक्षांनी जे घोटाळे केले होते, हा तो पैसा आहे. या मनावर पूर्ण नाव दिलेलं आहे. या संबंधात मी निवडणूक आयोग, आयकर विभाग, ईडी, कंपनी मंत्रालय, बेनामी प्रॉपर्टीज रेग्युलेटर या सगळ्यांकडे मी लिखित तक्रार केली आहे. यशवंत जाधव वर ताबडतोब कारवाई व्हावी आणि यामिनी जाधव यांनी आपलं निवडणूक जे एफिडेव्हिट केलं होतं त्यात जे खोटी माहिती दिली होती, माहिती लपवली होती, त्यावर ही कारवाई करावी अशी मागणी केली आहे. हा 2018 ते 2020 हे जे इन्कम टॅक्स रिटर्न आणि जे दिलेले आहेत ते वर्तमान आहे. आणि निवडणूक घोषणापत्र म्हणजे एफिडेव्हिट 2019 विधानसभा इलेक्शन म्हणजे फायनान्शियल इयर 2019-20 होणार. म्हणजे आता जे इन्कम टॅक्सचा प्रोसेस तुमचा माझा सगळ्यांचा 19-20 फायनान्शियल इयरचाच चालू आहे. म्हणजे इट इज टू बी टेकन एज अ करंट इयर. म्हणजे एज पर द डिक्लेरेशन ऑफ द लेटेस्ट फायनान्शियल इन्कम टॅक्स रिटर्न फाइल्ड बाय यामिनी जाधव. हो आहे ना. हे त्यांचा निवडणूक निवडणूक एफिडेव्हिट मध्ये या त्रुटी आढळल्या आहेत, तेही आम्ही तिथे लक्षात आणून दिले आहेत. हे मी तक्रार जे केली, निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स विभाग, एन्फोर्समेंट डिपार्टमेंट, डिरेक्टोरेट, ईडी, कंपनी मंत्रालय, कारण की या शेल कंपन्या आहेत, त्यातल्या एक कंपनी स्ट्राईक ऑफ आहे, म्हणजे अनेक वर्षापूर्वी 2014 मध्ये बंद झालेली आहे. तर त्याच्या नावाने आर्थिक व्यवहार दाखवला आहे. आणि बेनामी संपत्ती, कारण की यात बेनामी संपत्ती आहे, त्याचे पण पुरावे दिलेले आहेत. परत जे त्यांच्या मुलाच्या नावाने UAE मध्ये कंपनीमध्ये इथून पैसा ट्रान्सफर झालाय ते रिझर्व्ह बँकेचं पण डॉक्युमेंट आम्ही दिलेलं आहे. मग मुद्दा काय झाला की इथे कलकत्ता कंपनीमध्ये तिथं फ्रेश त्यांना यांनी रोख रक्कम दिली. त्यांनी शेल कंपन्या बनवून त्यांनी शेल कंपन्यांमधून प्रधान डीलरमध्ये 1 कोटी हे केले आणि प्रधान डीलरनी जाधव आई बाबा म्हणजे यामिनी आणि यशवंत सगळ्यांच्या खात्यात पैसे दिले. ते पैसे UAEच्या कंपनीमध्ये यांनी आपलं ओन कॅपिटल म्हणून ट्रान्सफर केले. म्हणजे इथला पैसा काळा पैसा फॉरेनला गेला. मनी लॉन्ड्रिंग पैसे ह्याच्यात ना
याच्यात मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय. यांनी कॉन्ट्रॅक्टर कडून आलेला पैसा, अरे ते मनावरचं नाव आहे भैया, यांनी एकच सेकंद मी तुम्हाला नाव पण सांगतो. महावार म्हणून जो मनी लॉन्ड्रिंगचा धंदा करतो, कलकत्ता बेस्ड कंपनीचा, त्या महावारला यांनी 1 कोटी रुपये रोख दिले. महावारनी वेगवेगळ्या शेल कंपन्यात बनवला, जे मी तुम्हाला नावं दिली, तुम्हाला ते एनेक्स्चर मध्ये दिलेली आहेत. त्या कंपन्यांमध्ये हा पैसा टाकला. त्या कंपन्यांनी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तो 1 कोटी रुपये ट्रान्सफर केले आणि प्रधान डीलर्सनी ते यशवंत जाधव, यामिनी जाधवला ट्रान्सफर केले. जाधवनी ते आपली जे UAEच्या 2 कंपन्यांमध्ये ते ट्रान्सफर केले. लक्षात आलं, मनी लॉन्ड्रिंग पण झालं आणि फॉरेन मध्ये भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला. म्हणजे महावरला जो, आणि महावरनी हे कबूल केलं आहे, यशवंत जाधव मला केस देत होते आणि मी अशा प्रकाराने माझा बोगस कंपन्यांमध्ये डिपॉझिट करून प्रधान डीलर्स ही माझी आणखीन एक बोगस कंपनी, त्यातना अच्छा या सगळ्या बॅलन्स शीट आमच्याकडे आहे, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन आहे. आणि जाधव परिवाराने फॉरेनला ट्रान्सफर केले, रिझर्व्ह बँकची परमिशन ती पण आहे, ते पण दिलंय. मैं ऐसा इस विषय को अलग अलग एंगल है, तो कोई एक एंगल उसमें यह है कि यामिनी जाधव ने अपने जो चुनावी एफिडेविट में गलत जानकारी दी, तो दैट इज वन एंगल. लेकिन मेरी शिकायत सभी डिपार्टमेंट में गई है. आई एम नॉट रिस्ट्रिक्टिंग माई सेल्फ ओनली टू इनकम टैक्स, या सिर्फ उनका चुनाव रद्द करना तक मर्यादित नहीं. हम इसमें तो मनी लॉन्ड्रिंग है, इसमें तो फेरा का केस लागू होगा, इसमें तो एंटी करप्शन का लागू होगा, क्योंकि महापालिका के कॉन्ट्रैक्टर का पैसा है. इसमें ईडी आएगा मनी लॉन्ड्रिंग के कारण, तो इसमें सब आएंगे. इसलिए मैंने सभी विभागों में कंप्लेंट फाइल की और मैं फॉलोअप भी कर रहा हूं. हिंदी में आप थोड़ा समझा देंगे कि कैसे हुए पूरा. हाँ. मराठी संपूर्ण हे आमच्या माहितीप्रमाणे 15-20 कोटी रुपयाचे ट्रान्झॅक्शन आहेत, पण 1 करोडचं फुल सर्कल सायकल स्टार्ट टू एंड हे आम्ही डॉक्युमेंट सबमिट केले. यशवंत जाधव ने भी अपने चुनाव मध्ये निवडणूक फॉर्म भरला होता, पण महापालिकेला हे नियम अजून एवढे लागू पडत नाही. यशवंत जाधव ते पत्नी यामिनी जाधव आमदार आहेत, तिने आपल्या निवडणूक घोषणापत्रात जे एफिडेव्हिट फाईल केलं त्यात जे डिटेल्स दिलेली आहे, त्यात त्या प्रधान कंपनीचं ट्रान्झॅक्शन आणि UAEच्या कंपनीचं ट्रान्झॅक्शन दिलंय. ते प्रधान कंपनीने आपल्याला पैसे कसे दिले, संबंध काय, त्यांनी दाखवलंय लोन, आणि प्रधाननी दाखवलंय की त्यांचे पैसे मी त्यांना परत केले. आणि हे जे महावारने हे पूर्ण कबूल केलं, मला 1 कोटी रोकडे दिले होते, आणि ती जी प्रधान कंपनी आहे सेल कंपनी आहे, त्याच्यात काही बिझनेस ट्रान्झॅक्शनच नाहीये. तर निवडणूक एफिडेव्हिट मध्ये पण खोटी माहिती दिली. ते आता निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स ते करतात, मनी लॉन्ड्रिंग ईडी करणार, बेनामी प्रॉपर्टी, परत इन्कम टैक्स मतलब बेनामी प्रॉपर्टी रेगुलेटर्स करना. तो मैं हिंदी में बता देता हूं. शिवसेना मुंबई महापालिका के स्थायी समिति अध्यक्ष यशवंत जाधव और विधायिका यामिनी जाधव परिवार ने करोड़ों रुपए का मनी लॉन्ड्रिंग भ्रष्टाचार किया है. उसमें से एक उदाहरण
कि प्रधान डीलर प्राइवेट लिमिटेड जो कंपनी है उसने कोलकाता की कंपनियों से पैसा प्रधान डीलर्स में आया। प्रधान डीलर्स ने वो पैसा यशवंत जाधव के अकाउंट में ट्रांसफर किया और यशवंत जाधव ने ये पैसा यूएई भेजा है। इस संबंध में रिजर्व बैंक ऑफ इंडिया से लेकर रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, इनकम टैक्स, इन सब के पेपर्स लेकर हमने एविडेंस के साथ में शिकायत दर्ज की है। यह शिकायत चुनाव आयोग, इनकम टैक्स विभाग, बेनामी प्रॉपर्टीज एक्ट, इंफॉर्मेशन एनफोर्समेंट डायरेक्टरेट, कंपनी मंत्रालय, ये सब जगह हमने शिकायत फाइल की है। सिर्फ मनी लॉन्ड्रिंग नहीं है, पैसा गैर कानूनी पद्धति से फॉरेन यूएई में ट्रांसफर करना, वहां पर संपत्ति खरीदना, चुनावी घोषणा पत्र यानी इलेक्शन एफिडेविट में गलत जानकारी देना, इस सभी में इनका इन्वेस्टिगेशन शुरू हो। महावर करके जिन्होंने ये प्रधान डीलर और दूसरी जो कोलकाता लगभग 17 बोगस कंपनी द्वारा ये पैसा ट्रांसफर किया है, करोड़ों रुपया ट्रांसफर किया है। महावर ने इस प्रकार के पैसे दूसरे भी राजनीतिज्ञों को ब्लैक का व्हाइट करके दिया था, ये सब उन्होंने कबूल किया है। अब यशवंत जाधव, यामिनी जाधव परिवार की ये एजेंसी ने जांच करनी चाहिए, ऐसी मांग हमने की है। ओके ईडी में अनिल देशमुख का नहीं है, सॉरी अनिल देशमुख मी हिंदी आणि मराठी दोन्ही देतो। अनिल देशमुख ज्यांना पाहिजे त्यांनी वापरावं। शरद पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे आता कुठे लपले आहेत? आता सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखची याचिका फेटाळल्यानंतर अनिल देशमुख का ईडी समक्ष हजर होत नाही। काय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भीती आहे की अनिल देशमुख उपस्थित झाले तर 100 कोटीचं वाटप कसं व्हायचं याचा हिशोब लोकांच्या समोर येणार। अनिल देशमुखवर ताबडतोब नॉन अवेलेबल वॉरंट इश्यू करा, भगोडा घोषित करा, अशी मागणी मी ईडी कडे केली आहे। हिंदी में अनिल देशमुख को भगोड़ा घोषित करो, उनके खिलाफ नॉन अवेलेबल वारंट जारी किया जाए, ऐसी मांग मैंने ईडी के समक्ष की है। 5 समझ के बाद में भी अनिल देशमुख नहीं आ रहे। सुप्रीम कोर्ट, मुंबई हाई कोर्ट दोनों ने उनकी याचिका रद्द कर दी। अब संजय राउत, शरद पवार, उद्धव ठाकरे की बोलती क्यों बंद है? क्या उनको डर लग रहा है कि अनिल देशमुख ईडी के समक्ष अगर पहुंचा तो वादे का 100 करोड़ का बंटवारा किसके खाते में कितना जाता था वो पता चल जाएगा। तुम्ही जो आरोप केलाय यामिनी जाधव आणि यशवंत जाधव त्यांची प्रतिक्रिया आली आहे। ते म्हणतात की आमच्या कुठल्याही शासकीय यंत्रणेकडनं कुणाकडनंही आम्हाला नोटीस आलेली नाही। काय वेळ मला हसायला येते। वो पैसे ट्रान्सफर झाले, तुम्ही भ्रष्टाचार केला, शेल कंपनी कलकत्ताच्या कंपन्यांमधून पैसे तुमच्या खात्यात जमा झाले, तुमची यूएई मध्ये कंपनी आहे, प्रधान डीलर्स मधून झाले, प्रधान डीलर्सचा महापौर महावरनी हे सगळं कबूल केलेले, तो काळाचा पांढरा केला। कोविड कॉन्ट्रॅक्टर मधून पैसे मिळत होते, त्याबद्दल काहीतरी सांगा ना। किरीट सोमय्या परत एकदा रेकॉर्डवर सांगतोय, मी जे सांगितलं त्याचे सगळे माझ्याकडे पुरावे आहेत आणि यशवंत जाधव परिवाराने हा घोटाळा केलाय त्या संबंधी ते का गप्प आहेत?